बोलण्याकरता आपल्यासोबत अर्थातच काँग्रेसचे प्रवक्ते देखील जोडले गेलेले आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोके आणि गोपाल तिवारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर काही क्षणात आता ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर देखील आपल्यासोबत जोडले जातील। सुरुवातीला जाते मी कपिल डोके यांच्याकडे। कपिलजी, काय ही काँग्रेसची परिस्थिती आहे बिहारमध्ये? मुळात हे जे काही निवडणुकीचे आकडे आहेत हे फार चिंतन, निकालाचे आकडे फार चिंतन करायला लावणारे आहेत। बिहारमध्ये काँग्रेसची एवढी वाईट परिस्थिती होईल असं कदापिही आम्हाला वाटलं नव्हतं किंवा कुणालाही वाटणार नाही अशा पद्धतीचे हे सगळे आकडे आहेत। निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीचा खून करण्यासारखे प्रकार एनडीए कडून त्या ठिकाणी केले गेले, आचारसंहितेचा पूर्णपणे भंग करत निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या दिवसापर्यंत लोकांच्या खात्यात पैसे टाकण्याचं काम, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून क्रेडिट पैसे होत होते हे आपण पाहिलेलं आहे। ते काम एनडीएनं त्या ठिकाणी केलेलं आहे। ही निवडणूक अतिशय वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं एनडीए सरकारनं लढवली। त्या ठिकाणी बिहारची जनता सुद्धा त्याला आता बळी पडलेली दिसते आहे। इतके खराब आकडे कधीच नव्हते, तशा पद्धतीचे आकडे आता येताना दिसत आहेत। आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी राहुलजी आणि तेजस्वी यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनचं सरकार सत्तेमध्ये येईल, परंतु हा निकाल आता महाराष्ट्राच्या निकालासारखा दिसतोय। निश्चितच या निकालाचं आम्ही पराभवाचं विश्लेषण करू, आत्मचिंतन करू आणि का इतके वाईट फिगर्स त्या ठिकाणी आले त्याचं सुद्धा हे करू। परंतु सगळ्या चुकीच्या पद्धती म्हणजे माझ्याकडे आता दिसते आहे, मोहिउद्दीन जना विधानसभा क्षेत्रातला हा एक राजेश कुमार सिंह म्हणून कोणीतरी उमेदवार आहे आणि त्यानं हे साडी पैसे हे सगळं म्हणजे अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धती वापरून जर हे निवडणुका जिंकत असतील तर त्यावर चिंतन सुद्धा आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे। हा पराभव निश्चितच आम्हाला चिंतन करायला लावणारा आहे, परंतु लोकशाहीचा खून करून नको त्या सगळ्या गोष्टी वापरून या ठिकाणी नितीश कुमार आणि भाजपनं विजयाकडे जाताना ते आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत परिस्थिती पाहिली तर बिहारचे अनेक प्रश्न होते। राहुलजींनी त्या ठिकाणी ज्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न होता, पलायन रोको यात्रा होती, वोटर अधिकार यात्रा होती, हे सगळे मुद्दे बाजूला सारत लोकांनी या ठिकाणी भाजप जिंकताना दिसते आहे। निश्चितच काहीतरी चुकीचं घडलंय असं मला या ठिकाणी वाटतं। निश्चित कपिल डोके यांनी थेट संशय व्यक्त केलेला आहे, काहीतरी चुकीचं घडलंय असं वाटतंय असं म्हणतात ते। मी गोपाल तिवारी यांच्याकडे जाते। काय वाटतं तुम्हाला, काँग्रेस कुठं कमी पडली की नेमकं काय झालं? पल्लवीजी, मुद्दा असा आहे की आजपर्यंत काँग्रेसने देशात सेवेचं राजकारण केले, सत्तेचं राजकारण कधी केलं नाही। सत्तेचं राजकारण म्हणजे काय की निवडणूक ओरिएंटेड राजकारण, इलेक्शन फक्त निवडणूक प्रणित राजकारण। आणि मोदीजी सरकार जेव्हापासून सत्तेत आलं तेव्हापासून जर आपण थोडीशी क्रोनॉलॉजी बघितली तर निवडणूक आयुक्त म्हणजे मुख्य निवडणूक आयोगाची जेव्हा नेमणूक होते त्यावेळेला 3 सदस्य होते, त्याच्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि न्याय संस्था, जी लोकशाहीचा एक तिसरा स्तंभ आहे, त्या न्याय संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायाधीश। मात्र ह्या सरकारने 150 खासदारांना एका दिवसात लोकसभेतनं बरखास्त केलं आणि त्या ठिकाणी हा विधेयक मान्य करून घेतलं की ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायाधीशाच्या ठिकाणी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान आणि राहुल गांधी। आता 3 पैकी जर दोघं जर पंतप्रधान आणि अमित शाह जर हे निवडणूक आयोग ठरवणार असेल तर कसं होणार? म्हणजे कुठे न्याय अपेक्षित आहे? पारदर्शकता, संविधान, न्याय, निवडणूक आयोगाची स्वायत्तता कुठे आहे? आणि जे ज्ञानेश कुमार असं जेव्हा शिष्टमंडळ भेटायला जातात तेव्हा अशा राजकीय वक्तव्य करतात, हे नया चुनाव आयोग आहे। नया चुनाव आयोग म्हणजे काय? वेगळं काय आहे? संविधानाला तुम्ही बंधनकारक राहणार का नाही? त्या ठिकाणी नैतिक आचारसंहिता अंमलात आणायची का नाही? आजपर्यंत 70-75 वर्षामध्ये तुम्ही आजपर्यंत असं कधीच बघितलं नाही। आणि जर गेल्या काही दिवसाच्या ह्या जर क्रोनॉलॉजी बघितल्या तर जेव्हा लाडली बहिणा, जेव्हा मध्य प्रदेशमध्ये पूर्वीचे जर सर्वे झाले तेव्हा काँग्रेस आणि इंडिया अलायन्स त्या ठिकाणी पुढे होतात, परंतु लाडली बहिणा तिथे आणली।
दुसरा प्रयोग इथे लोकसभेनंतर लाडकी बहिणीचा महाराष्ट्रात झाला आणि तिसरा प्रयोग या ठिकाणी 10,000 हजार रुपये जर तुम्ही अशा पद्धतीने 1,40,00,000 लोकांना जर देणार असाल आणि प्रत्येक मतदारसंघात जर 15,15, 20,20 हजार लोकांना ते मिळणार असतील तर शेवटच्या क्षणी असे 10,000 हजार देऊन जर तुम्ही अशा पद्धतीने निवडणुका काबीज करणार असाल तर ह्याला काय संबोधायचं हे जनताच ठरवेल. शेवटी 30-40% लोकांना आपण फेवर करून 100% जनतेला जर वेठीस धरायचं काम होत असेल तर ती कुठली नीतिमत्ता, ती कुठली लोकशाही, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे काँग्रेसने बांधिलकीचं राजकारण केलंय. तुम्ही महिलांसाठी योजना आणा, रोजगार योजना आणा, दुष्काळ मुक्त योजना आणा, अनेक गोष्टी, परंतु आपल्या वक्तव्याला कुठेही बंधनकारक ठेवायचं. गोपालजी माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते आहे. तर या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे मधु चव्हाण देखील जोडले गेलेले आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या सगळ्या चर्चेत. मधुजी, सुरुवातीला चव्हाणजी तुमच्याकडे मी येते. जे इतके वर्षात जमलं नाही ते भाजपनं यावेळेला करून दाखवलंय. स्ट्राईक रेट जवळपास 83-84च्या घरात पाहायला मिळतोय. नाही, मुद्दा असा आहे त्या ठिकाणी की भारतीय जनता पार्टीने 2014 साली केंद्रात सत्ता हातात घेतल्यानंतर जी एक प्रगतीचं राजकारण केलं, विकासाचं राजकारण केलं, समाजात फूट न पाडता आणि अतिशय प्रामाणिकपणे केलं. म्हणजे त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी म्हणजे की सरकारतर्फे जनतेच्या ताटात जे पडायला जात होतं मधल्यामध्ये खाल्लं जायचं. आता प्रत्येक लाभ हा आर्थिक डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जातो. देश विकासाकडे जातोय. सुरक्षेच्या बाबतीत त्या ठिकाणी देश हा अतिशय चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग ज्याला होतो म्हणतो आपण, मजबूत होत चाललेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य ज्या राज्यामध्ये, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, आता दिल्ली आहे, त्या ठिकाणी जनता अतिशय समाधानी अशासाठी आहे की अडचणी तर असतातच, पण अडचणीवर मात करून जनताभिमुख कारभार केंद्रात आणि महाराष्ट्रात जिथे जिथे बीजेपी आणि मित्र पक्षांचं राज्य आहे तिथे केलं गेलं. या देशाचं दुर्दैव असं आहे की काँग्रेसने या देशामध्ये जातीपातीमध्ये विभाजन करून सत्ता मिळवत होता आजपर्यंत. अल्पसंख्याकांचं लांबून चालन करून मिळवत होतं. त्याकडे, त्याच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीने एक विकासाचं, एक ज्याला आपण स्वप्न म्हणतो त्या विकासाचा कार्यक्रम. अगदी चव्हाण साहेब माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. मैथिली ठाकूर बोलतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.